वीणावरदंड मंडित कराया श्वेत पद्मासना त्या ब्रह्मांजित शंकर प्रभुदेवी देवै सदा वंदिता कामान पासु सरस्वती नारायण चूडामणि कस्तुरी ललाट पटले वक्षस्रे कौस्तुभो नासाग्रे नमो दिगंबरतले वेणुकरे कंकणं संग्रामे हरिचन्दनं सुललितौ कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते नारायण चूडामणि श्रीमन महागणाधिपते नमः। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तुलसी वृंदावन उद्घाटन निमित्ते सहकुटुंब सहपरिवारे यथा सांगितले षोडोपचारे हळदी समारंभे यथा सांगितले फुटक घ्या। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। खाली पाणी सोडा। ओम गोविंदाय नमः। परत एकदा आचमन करा। पुनराचमन्यम ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः। फुटक घ्यायचं 3 वेळा। ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। खाली पाणी सोडा। ओम गोविंदाय नमः। तुमच्या हातावर घ्या पाणी। ऐकलं तो तुमच्या हातात थोडा खाली। आचमन्यम 3 वेळा प्यायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। चौथ्यांदा खाली सोडा। ओम विष्णवे नमः। डोळ्याला पाण्याचा हात लावा। प्रणव सुमाधोत्याय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः। अद्यमान पूर्वचरित वर्तमान एवं गुण विशेषण विशेषाय सुपुण्यतिथौ मनोवना मम आत्मना सकल शास्त्र पुराण सिद्धिविनायक देवताभ्यन्मा, इष्टदेवताभ्यन्मा, कुलदेवताभ्यन्मा, वासुदेवताभ्यन्मा, जलदेवताभ्यन्मा, मातृदेव प्रमुख पंचायत देवता प्रीत्यर्थम रामवासी लिंगेश्वर वेताळ देवता प्रीत्यर्थम स्थलाधिपती स्फटी ब्राह्मण मूलपुरुष देवता प्रीत्यर्थम सर्व ऋतुगण देवता प्रीत्यर्थम प्रतिवार्षिक समारंभे यथासंगीतानि षोडशपचारे प्रकाशनामे सपत्निका यथासंगीतानि षोडशपचारे ब्राह्मण नमः। ओम खगाय नमः, ओम भानवे नमः, ओम विरोचनाय नमः, ओम अर्काय नमः, ओम रविलोचनाय नमः। आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः। वरात सूर्यनारायण स्मरण करा। सूर्यनारायणादि आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः। स्वस्ति मंत्रा प्रत्यासन तुमचा हात शिखाय स्वादोनी डोळ्यात लावा। नेत्र स्पर्शा दोन्ही कानाच्या पाण्यात लावा। आणि परमेश्वराचं देवता आणि गोपाल स्मरण करा की यथा सांगितले षोडशोपचारे तुझ्या अंगणात तुळशी वृंदावनात पूजा करून आणि गोपाल कृष्णाची प्रार्थना करून या आमच्या या नूतन तुळशी वृंदावन उद्घाटन समारंभाला तुम्ही सर्व देवतांनी उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। आम्हाला आयुष्य आरोग्य सगळ्यांना चांगलं द्यावं। तुमची पूर्ण कृपा दृष्टी आमची राहावी अशी तुमच्याकडे प्रार्थना करतो आणि पूजेला सुरुवात करतो। नवरदा एक चाली वाजवा। दिग बंधना समर्पयामि 3 वेळा खाली दामनात पाणी सोडा। अर्घ्यम समर्पयामि, अर्घ्यम समर्पयामि तथास्तु म्हणायचं। कार्य में सिद्धि तथास्तु, कार्य में सिद्धि प्रसन्न वरदा भवतु। देवत्र छत्र गायत्री छंद देवताभ्यो नमो नमः। सुपत्र घ्या तुमच्या डोक्यावर पाणी सोडा। ओम करवावे तेजस्वी
देवता त्याचप्रमाणे देवता त्याचप्रमाणे त्या नवीन वास्तूचा शुभारंभ गणपती पूजन करून हे समस्त आभार वायकर सहपरिवार त्या सर्व लेकरांच्या साक्षीनं त्या ठिकाणी आता नवीन तुळशीच्या समारंभ आता आम्ही इथे केलेला आहे. त्याच्यावर मंत्रोच्चार ब्राह्मणद्वारा केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर श्रीसूक्त विधानांचं अभिषेक केलेला आहे. तो मान्यता करून घे. तुला सर्व सोबतचार करून तुला हळदीचं पण केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुला मुठीचा पण मान्यता करून घे. या संपूर्ण कुटुंबावर तुझी आपली कृपा दृष्टी राहून दे. ही आपली नवीन वास्तू उत्तम प्रकारे या वास्तूमध्ये आपली निर्मिती केली. याचप्रमाणे या समस्त वास्तविक या राहणाऱ्या या समस्त मंडळींना आयुष्य आरोग्य राहावं. त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबाच्या भरभराट व्हावी. त्याचप्रमाणे इथपासून सवायच्या पोटापर्यंत ज्या घरमटीत राहतात त्या घरमटीत त्यांना सुख शांती समाधान लावावं. काही जरी आजारपण या लेकरांना असेल ते त्यांचे आपलं आजारपण दूर करा. सगळ्यांना आयुष्य आरोग्य चांगलं द्या. मुलं बाळ विद्यार्थ्यांना शिकत आहेत त्यांना त्या ठिकाणी दोन हातांना काम देऊन त्यांची मनोइच्छा परिपूर्ण करा. विद्यार्थ्यांना शिकणाऱ्या जे मुलं आहेत त्यांचं आपलं उत्तम प्रकारे ज्ञानार्जन करून घ्या. त्याचप्रमाणे लग्नाला विवाहाला योग्य झालेली मुलं आहेत त्यांचे आपले विवाह जमत नसेल त्यांना आपला योग्य लग्नाला म्हणून त्यांचे आपले विवाह कार्य जमावे. त्या प्रत्येक कुटुंबातील त्या समस्त लेकरांवर तुम्हा देवतांची कृपा दृष्टी व्हावी. तिथपासून सवायच्या गोष्टापर्यंत पूर्वज आणि रूढी परंपरा घालून दिल्याप्रमाणे समस्त वायकर कुटुंब आबा आणि सहकुटुंब या ठिकाणी घडणाऱ्या धार्मिक विधींना समस्त देवतांचे आशीर्वाद घेतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या जोरावर त्यांना हे जे गतवैभव प्राप्त झालेलं आहे अशीच आपली तुमच्या देवतांची कृपादृष्टी या समस्त कुटुंबावर व्हावी आणि त्यांच्या मनाची इच्छा परिपूर्ण करावे. आयुष्य आरोग्य सगळ्यांना चांगलं मिळावं. पुन्हा ज्या काही तक्रारी असतील त्या दूर करा. सगळ्यांना कौटुंबिक शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळावं. आनंदी आनंद वातावरण या घरात अखंड राहावं. आणि अशा गणेश पूजनाच्या दिवशी आणि तुळशी उद्घाटनाच्या दिवशी समस्त देवतांना इथे आमंत्रित केलेलं आहे. सर्व देवतांच्या साक्षीनं हा समारंभ आता पार पडतोय. सगळ्या देवतांची कृपाशीर्वाद द्या आणि लेकरांचं कल्याण करा. दीर्घायुमान भवतु. स्वस्ती मंत्राक्षता घाला रे. वास्तु गणेश देवता 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 ब्रह्मा विष्णु महेश्वर देवता आकार वशिक निर्वशिक देवता सर्व महाराष्ट्रामध्ये
तुझा पण घे. थांब 1 मिनिट थांब. नको झाले ना.